महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरे कुण्डलिकाय समागततिष्ठन्दमाकन्दमुन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी 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 विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा माधव भरवा कृष्ण हरी जय
रामकृष्ण नामे ही दोन्ही सारी रामकृष्ण नामे दोन्ही सारी कृष्ण नामे ही दोन्ही सारी रामकृष्ण नामे दोन्ही सारी हृदय मंदिरी स्मराकारी हृदय मंदिरी स्मराकारी हृदय मंदिरी स्मराकारी आपली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवण आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मला ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण हृदय कळवळा श्रीगुरुराया हृदय कळवळा श्री गुरुराया हृदय कळवळा श्री गुरुराया आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे विठोबा कुमारी
राम कृष्ण नामे हे दोन्ही साजेरी, 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 हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन, हृदय मंदिरी स्मराकाही, हृदय मंदिरी स्मराकाही, हृदय मंदिरी स्मराकाही, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा, संसार बंधन तोडावेगी, 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 संसार बंधन तोडावेगी,
संसार बंधन सोडावेगी संसार बंधन
विद्यालेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामदास एकनाथ महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपली आपण कडा सोडवण संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माला ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माला हृदयी कलवला श्री गुरुरया आपले आपण कळा सोरवण संसार बंधन तोडावे की. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगाची माऊली जीवाला उद्वगती मध्ये नेणारे महाविष्णूचे अवतार ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग आहे. अभंग सर्वांच्या पाठातला जरी असला तरी अभंग हृदयामध्ये साठवण्यासारखं आहे बरं का. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे. राम आणि कृष्ण नावाने जरी वेगळी असली तरी नामाचा अधिकार दोघांचा एक आहे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे. कृष्णाला दिलेला नाम रामाला दिलेला नाम हे दोन्ही दोघांचा नाम सारखा आहे. नाव जरी वेगळा असला जन्माचा कारण जन्माचे भगवान राम त्रेतायुगामध्ये आले आणि कृष्ण आले. त्रेतायुगामध्ये सुद्धा तो नाम तसाच नाव रामाला दिला हो आणि द्वापार युगामध्ये सुद्धा तो नाम तसाच भगवान श्रीकृष्णाला दिला. माऊली सांगतात की ते दोन्ही सारखे आहेत. मग ते दोन्ही जे सारखे आहेत तो जो नाम आहे तो नाम जर मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर त्या नामाचा जर अनुष्ठान केला त्या नामाचा अंगीकार केला तर मग काय होतो काय सांगतात माऊली. आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. दुसरा कुठलाही मार्ग सांगितलेला नाही मनुष्य योनीमध्ये बरं का. दुसरा कुठलाही या जीवाला तरण्याचा मार्ग सांगितलेला नाहीये. भिन्न भिन्न मार्ग आहेत, भिन्न भिन्न सांगणारे आहेत, भिन्न भिन्न ऐकणारे आहेत. तो ज्याचा त्याचा बुद्धीचा दोष आहे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माला हृदयी कलवला श्री गुरु रहा. ही जी माला आहे ही जी परंपरा ही सनातन धर्मापासून आलेली नामाची परंपरा आहे बरं का. कशाची परंपरा आहे ही नामाची परंपरा आहे आणि तीच माला आहे. आणि ती माला ज्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेली असतो ना त्या सद्गुरूला कुठे ठेवायचा. त्या सद्गुरूला ठेवायचं कुठे. त्या सद्गुरूला हृदयामध्ये ठेवा.
त्या सद्गुरूला बुद्धीच्या ठिकाणी वापरू नका, त्या सद्गुरूला मनाच्या ठिकाणी वापरू नका, त्या सद्गुरूला भौतिक विषयामध्ये कुठंतरी गुरफटू नका बापानो. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माला हृदय कलवला श्री गुरुरायाचा विठ्ठल. आज या ठिकाणी रामनवमीच्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आहे. रामनवमीची परंपरा दिवे गावामध्ये मी लहानपणापासून ऐकत आलोय. कितवं वर्ष महाराज? 100 वर्ष झाली. 100 वर्ष झाली. म्हणजे ती परंपरा फार जुनी परंपरा बरं का. मी लहान असताना सुद्धा कीर्तन कुठं नसायचा, सावलाराम महाराजांची कीर्तन असायची आणि त्या कीर्तनाला त्यावेळेला जेवायला यायचो मी. कशाला? महाप्रसादाला. त्यावेळेला साधी भाषा आपली. का बरं? जेवायला. बरोबर आहे. जेवायला त्यावेळेला जेवायला यायचो. पण तो जेवण आणि तो तत्व कधी कळला हो? श्रीपाद बाबांचे मुला तो जेवण कळला आणि तो तत्व कळला, मग मी कळलो. म्हणून फार उत्साहाने, फार प्रेमाने आणि हा सालाबादप्रमाणे आणि हा रामनवमीचा उत्सव होत असतो. पूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि हा उत्सव करत असतात. तर त्याला आता प्रोत्साहन किंवा त्याला जो भावप्रत प्रतिक्रिया जी दिली असेल ती दर महिन्याला होणारे एकादशी उत्सव आणि त्या उत्सवामध्ये जे काय भाविक आहेत, नामधारक, वारकरी, त्या सर्वांनी मात्र हा इथे हा कार्यक्रम राबवलेला आहे. पण हा कार्यक्रम त्यांच्या पुरता नसून हा कार्यक्रम कसा आहे? हा कार्यक्रम गावापुरता आहे का? मग कार्यक्रम कसा आहे? व्यापक आहे बरं का. हा कार्यक्रम व्यापक आहे. म्हणजे आपली व्यापक दृष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की आपल्याला परमार्थाचं फलपत्रत पडेल. यारे यारे लान थोरा यारे यारे लान थोरा याची भक्ती नारी विचार लगे चिंता कवनाची. आजच्या परंपरेचा जर विचार केला, रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, परी वचन राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. हिंदू धर्मामध्ये सनातन धर्माच्या परंपरानुसार, त्या रूढीनुसार आजचा दिवस हा रामाचा जन्माचा दिवस सांगितलेला आहे. आणि रामासारखा पुत्र नाही बरं का, रामासारखा राजा नाहीये आणि रामासारखा भाऊ नाहीये आणि रामासारखा पती नाहीये. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला रामाचं आचरण बघायचं, एका बाजूला आचरण बघायचं, एका बाजूला नाम बघायचं. दोन्हींची सांगर घालायची आपल्याला. राम कृष्ण नामे ही दोन्ही हृदय मंदिरी
आपले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका. परंपरेनुसार भगवान श्रीकृष्णानंतर आळंदी क्षेत्रामध्ये आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आले आणि माऊलीने नुसते आले नाही बरं का, एक प्रतिज्ञा केली. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोकी. म्हणून एकदा त्यांचं सुद्धा आपण ओम भजन नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा कराया दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा. तुमचा अनुग्रह लाभो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी. पवन झालो चराचरी पवन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा कराया दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला. आज या ठिकाणी सर्व श्रीपाद दासच आहेत नाही का. कोणाचं नाव घेणार, नाव कोणाचं घेणार. आता नाव घ्यायला झाला तर तिथं भेद तयार होतो आणि नाव न घेता दास स्वीकारला तर स्वरूप स्थिती प्राप्त होतो. बाहेरंगाने आपण कोणाचाही नाव जर घेतला तरी तिथं भेद तयार होतो, उपाधी तयार होतो मायबापानो. पण श्रीपाद दास जर नुसता बोलला तर ती स्वरूप स्थिती त्या जीवाच्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून सर्व तुम्ही श्रीपाद दास आहेत बरं का. तुम्ही आम्ही किती भाग्याचे आहोत, किती दैवाचे आहोत. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे
दास श्रीपाद दयाचे दास पंढर श्रीरायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास भंडारे रायाचे दास भंडारे रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे एक राम दशरथ का बेटा एक राम घट घट में बैठा एक राम सबसे न्यारा एक राम सब में पसारा. तुमच्या आमच्या हृदयामध्ये स्थान त्याचं आहे, त्याचं नाव राम आहे. सरयू नदीच्या काठी रघुकुल राजा आणि त्या रघुकुल राजाच्या वंशमध्ये हाच नावाचा राजा आणि हाच नावाच्या कुलामध्ये दशरथ नावाचा राजा. आणि दशरथ नावाचा राजा राज्य करत असताना एका दिवशी राजाच्या ठिकाणी एक चिंता निर्माण झाली. कशाची बरं चिंता निर्माण झाली राजाला? पुत्र संतान नसल्यामुळे चिंता निर्माण झाली. कारण का? रघुकुल रीत जी आहे ती रीत परंपरा चालली पाहिजे, म्हणून कोणीतरी संतान पाहिजे. चिंता करत असताना खिन्न अवस्थेमध्ये दशरथ राजा विचार करतो, कोणाला शरण जावा, कोणाला व्यथा सांगावा. अंतरीची बीज जाणे कलवला व्यापक सकाला ब्रह्मांडाचा. अहो भगवंत चालून आले तिथे वशिष्ठ मुनीच्या नावाने, वशिष्ठ गुरूच्या नावाने आणि अयोध्या नगरामध्ये आणि त्याचं प्रस्थान झालेलं आहे. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत घातल्यानंतर माय बापांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, सद्गुरू असतात ना, ती दृष्टी नुसती टाकली तर तुमच्या अंतःकरणाचा भाव ओळखतात. तुमच्या बाह्यरंगाची चंचलता, तुमच्या बाह्यरंगाची अपेक्षा सद्गुरू ओळखतात, दुसरा कोणी ओळखत नाही बरं का. श्रीपाद बाबा निश्चित दृष्टी जरी टाकली ना तरी साधकाला सांगायचं, भाऊ त्याच्यावर लक्ष ठेवा बरं का. का बरं? त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. ज्याने आतमध्ये त्याला साठवलेलं आहे ना त्याला बाहेर काहीच दिसत नाही, आणि ज्याला बाहेर दिसतो त्याला आतमध्ये काय नाही समजत. वशिष्ठ मुनी आल्यानंतर आनंद झाला दशरथ राजाना. हो, आणि साष्टांग प्रतिवाद केला, साष्टांग नमस्कार केला. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. राजाची अपेक्षा, राजाचा दुःख नव्हता बरं का, दुःख नव्हता, पण कुठेतरी खिन्न वाटत होती. रघुकुलाची परंपरा चालावी म्हणून खिन्न वाटत होता.
वशिष्ठ मुनी, राजा तुमची खिन्न, तुमची विचार, तुमच्या अंतःकरणातला भाव, तुमचा प्रजावरती असलेला प्रेम मला ओळखता आला बरं का. पण तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्हाला यज्ञ करावा लागेल. पुत्र कामिष्ठ यज्ञ. आणि तसंच राजाला वशिष्ठ मुनीने सांगितलं. त्या यज्ञामध्ये आहुती दिली गेली, त्या यज्ञामधून फलश्रुती झाली आणि त्या फलश्रुतीमध्ये 4 पुत्र दशरथ राजाला प्राप्त झाले. राम, लक्ष्मण आणि भरत, शत्रुघ्न. एकदा आपण मोठ्या प्रेमाने आपण भजन करू. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 श्री राम जय राम, जय जय राम. 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 सारे 500 वर्षे जो भाव होता तो भाव आता आपल्याला परत कुठेतरी जागृत करायला भेटला बरं का. 550 वर्ष तर आपल्याला थांबावा लागला. 550 वर्षानंतर जसेच तसेच राम परत अयोध्या नगरीमध्ये येऊन बसले बरं का. झाले राम राज्य आम्हा काय मुनी. आता रामराज्य झाले. तुम्ही आम्ही रामराज्यामध्ये आहोत का इतर राज्यामध्ये आहोत, ज्याचे त्याची बुद्धी तर तपासून बघा. आपण रामराज्यामध्ये आहोत बरं का. आपण संघ जर रावणाचा घेतला तर लंका जल्ल्याशिवाय राहणार नाही. मग आपण काय करायला पाहिजे. आपण रामराज्यामध्ये आहोत आणि रामराज्यामध्ये राहणार तर मात्र लंका जळणार. पण जर आपण रामराज्य सोडला, हो, अयोध्यामध्ये फार आनंदाचं वातावरण आणि उत्सव तिथे झालेला आहे बरं का. तिन्ही राण्या आनंदामध्ये इकडे तिकडे डोलत आहेत, आनंदामध्ये इकडे तिकडे बागरत आहेत. सुमंत प्रधान येऊन दशरथ राजाला सांगतात, राजा अरे का हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा आपल्याला नाही बघायला भेटणार. असा सुख सोहळा या अयोध्या नगरीमध्ये झालाय.
आणि हा सुख सोला प्रत्येक घरोघरी व्हावा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये व्हावा, म्हणून लागोनिया पाया विनेतो तुम्हाला, लागोनिया पाया विनेतो तुम्हाला, लागोनिया पाया विनेतो तुम्हाला, लागोनिया पाया विनेतो तुम्हाला. करटाळी बोला मुखे नाम, करटाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. करटाळी मुखी करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी जाई, हा सुख सोहळा स्वर्गी जाई, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. सुख सोला स्वर्गी नाही, सुख सोला स्वर्गी नाही, म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणावे. सुख सोला स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोला स्वर्गे नाही. बरं, हा सोला स्वर्गात आहे का? नाही. का बरं स्वर्गात नाही? पटकन सांगा भाऊ, का स्वर्गात नाही? कारण ते तिथं भोग भोगायला गेले, त्यांच्याकडे नाम नाहीये. त्यांच्याकडे नाम आहे का? नाही. मग ज्याच्याकडे नाम आहे, जो नामाचं चिंतन करतो ना, तो मात्र इथला सोला भोगतोय. आणि जो चिंतन नसेल करीत, ज्याच्याकडे नाम नसेल, तो हा सोला भोगता येणार. मग तुम्ही आम्ही कोण आहोत? तुम्ही आम्ही आहोत कोणचं? जेवढे मनुष्य योनीमध्ये आलेले जीव आहेत ते कोण आहेत? आम्ही नामाचे धारक. तुम्ही आम्ही सगळे नामाचे धारक आहोत. कुठेतरी एका कीर्तनकार सांगत होता, महाराज तो वाल्य म्हणे मरा मरा बोलत होता. काय बोलत होता? राम राम. अरे मरून आलेला परत मरा मरा म्हणल्या तर काय तुझा अमर होशील? तू मरून आलेला आहेस की नाही? म्हणे तो वाल्य होता ना, तो मरा मरा म्हणत होता. वाल्या मरा मरा म्हणत होता. वाल्याचा गुरु कोण? नारद वाल्याचा गुरु नारद. आणि नारदाने त्याला मरा मरा दिला असेल का हो?
हा? किती पाप केला होता? 7 रांजण. 7 रांजण भरली होती. आपण आता साधा कीर्तनकार सांगतात गो तेवढे ढेकून सुद्धा आपण मारले. मग घाबराची गरज? मग मला तुम्ही सांगा, तुम्ही घाबरता की नाही घाबरत? जो घाबरत नसेल ते पोटवरती करत आपण ते बघा. का घाबरत नाही सांगू तुम्हाला? का घाबरत नाही? ते का घाबरत नाही? अवघा धरेला चित्ती रुक्माईचा पती. त्या चित्तामध्ये त्या नामाला धरलेलं आहे म्हणून कोणाला घाबरायची गरज नाही. जरी आकाश वड पड, आकाश वडवानाला विंगादाय, वडवानाला त्रिभुवनादाय, तरी तुझा आली संध्या संध्या माझा गेला, आत्मा राम हृदयी एकदा तो आज चित्तामध्ये बसला, भीती निघून गेली. भूती कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माया आहे, जोपर्यंत बाह्य रंगामध्ये आहे तोपर्यंत भीती आहे. अंतरंगामध्ये उतरलं भीती संपली. भीती कोणाला आहे हो? देहाला का आत्म्याला आहे? मग हे आपला आहे का? तो विषय सुद्धा आज आपला नाही इथे. जी गोष्ट आपली नाही तिला आपण घाबरतो आणि जी गोष्ट आपली आहे तिला आपण काय करतो? साधू संतांनी काय केलं बरं? साधू संतांनी काय केला? त्याला चित्तामध्ये, बरं त्याला चित्तामध्ये धरण्यासाठी काय साधन आहे? आता आमच्या इथे सांगितलं का? आता समजा रामकृष्ण नामे नामेवरती येऊ आपण. रामकृष्णाचा रामाचा सांगितलं संपलं. रामाला झाला रामराज्य. त्याला हृदयामध्ये साठवण्यासाठी, चित्त शुद्ध होण्यासाठी काय साधन आहे तो? करोनी प्रबोध संत पार उतरले. महाराज मगाशी प्रबोधाचा विषय घेतला. चुलीवर भात ठेवला ना, भात तो पाणी गरम झाल्यानंतर काय होतो? असा कतकत 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 आवाज येतो ना, असा कतकत कतकत आवाज येतो. आणि भात शिजल्यानंतर रट 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 भात शिजल्यानंतर त्याचा आवाज फार कमी होतो. तसा नामधारक चिंतन करत असताना हालतो डोलतो त्याचे अष्टसात्विक भाव होतात. पण तो चिंतनावरती पाहिजे. आग्नी ना मिळता घरे पाक, एकाऊनी एक
कामा नाही. आता नुसता अग्नी न लावताना स्वयंपाक चालू आहे. अग्नीचा पताच नाही हो. आताच आणि स्वयंपाक चालू आहे. विचारणारा भाऊ कसा काय, एकदम जोमाने चालू आहे. चेहऱ्यावर समजतो ना. चेहऱ्यावर कामाचं चिंतन चालू आहे, चेहऱ्यावरती समजतो. लक्षात ठेवा. कारण का आतमध्ये त्याला साठवल्यानंतर तो गप्प राहतो का हो? गप्प राहतो. मग काय करतो तो? मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ति ग्रासों कैसे निवृत्ति से नेले, कैसे निवृत्ति से नेले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन राम झाला. आणि एकदम मन राम झाला ना, तो गप्प बसत नाही. तो काय करतो? काय करतो तो? आपण तरले नव्हे तो नवल फुल उतराले तरांचे. तो थांबत नाही माय बाप्पानो. का बरं? त्याला जे आनंदाचे लारू भेटलेले आहेत ना. ओ शिरपत बाबा घोटीला थांबले का? हा, घोटीला थांबले. अहो शिरपत बाबा घोटीला थांबले असते ना, तर तुम्ही आम्ही घरलो असतो का? नाही. हा, कधी विचारच करत नाही. शिरपत बाबा गोटीला थांबले नाही. बरं, गोटीला का थांबले नाही? कारण मन राम झाला होता. या मनाच्या ठिकाणी कुठंतरी रावण शिल्लक आहे, म्हणून मी आणि माझा दिसतोय. रावण शिल्लक आहे म्हणून मी आणि माझा दिसतोय. रावण संपला, राम झाला, जग कसा दिसल? तैसा हृदयामध्ये रामू, हसता सर्व सुखाचा रामू, का भ्रांतीशी कामो विषयावरी. वांगटी राम देहा देई, सर्वांमध्ये भगवंत तो राम ओतप्रोत भरलेला आहे. आणि त्याला एकदा समजून घेतला, त्याला एकदा जाणून घेतला, त्याला ओळखल्या का तुमचं दुःख बाजवलं. जीवाचं दुःख कुठपर्यंत आहे? डॉक्टर झाल्यानंतर परत तो कॉलेजला जातो का? आमच्याकडे जात नाही बाबा, तुमच्याकडे जातात का माहित नाही. एकदा डॉक्टर डिग्री भेटली ना, तर परत तो कॉलेजला जातो का? त्याला जायची गरजच राहत नाही ना. कारण का? त्यांनी एकदा त्याला ओळखला ना, मग शिल्लक जे राहतो त्याचं नाव काय? शिल्लक जे राहतो ना त्याचं नाव काय? तो का माने उरलो बाराचं जे कर्म आहेत ना ते शिल्लक राहतात. मग ते कर्म म्हणून करू नका, क्रिया म्हणून करा. आणि कर्म म्हणून जर केले तर परत बांधले जाल तुम्ही, आणि क्रिया म्हणून केले तर उपकार म्हणून तुम्ही करा. घर मिनी बांधला, गेला तो, गाडी मी चालवतो, गेला तो, कोणाच्या सत्तेने चालतो? गाडी हालताना जीव होतोय बेजार, या गाडीचा गाडी चालताना गाडी हालताना जीव होतो या बेजार, गाडी चालताना गाडी हालताना जीव होतो
बरं, हा अनुभव तुम्हाला कुठे ऐकायला भेटेल हो? या मंडपातच का दुसरीकडे कुठे? दुसरीकडे तुम्हाला परोक्ष ज्ञान भेटेल. अप्रोक्ष ज्ञानासाठी इथं अनुग्रह आणि प्रभुताची गरज आहे. आता मला जर तुम्हाला कहाण्या सांगायच्या असत्या ना, तर मी रामाची कहाणी फार इथपर्यंत नेलं असतं, फार युद्धकांडापर्यंत. कीर्तन संपला. पण इथं जो रामाचा राज्य यायला पाहिजे, त्या रामाच्या राज्यापासून आम्ही वंचित आहोत. आणि श्रीपाद बाबांनी आपल्याला ते शिकवलं आहे. श्रीपाद महाराज की काय शिकवलं तुम्हा आम्हाला? तर तुमच्यामध्ये रामराज्य आला पाहिजे. तुमच्यामध्ये असलेला जो राम आहे तो ओळखता आला पाहिजे. आणि तो राम कसा आहे सांगतो तुम्हाला मी. राम राम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे, तो नाम चोर. रामाचा विचार केला तर राम कोण? हा, राम तो काळाचा पुत्र दशरथाचा. मला तुम्हाला राम सांगायचं आहे. त्रेतायुगामध्ये परंपरेनुसार अवतार आला राम, या देहाला नाव राम ठेवला. सनातन धर्मानुसार वशिष्ठ मुनींनी त्यांना जो नाम दिला, जो सनातन धर्माची परंपरा आहे. तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण केला संदीपानी, परब्रह्म दावले. मला तुम्हाला काय सांगायचं आहे की या जीवाला मुक्त व्हावा असं जर वाटत असेल तर तुम्हाला ज्या रामाने वशिष्ठ मुनी करणं जो तत्व घेतला, तो तत्व तुम्हा आम्हाला घ्यावा. आणि जर नाही घेतला तर काय होईल? दुःखाची गाणारे, विषय आणि प्रयोजन समजून घ्या. बाबा सांगायचे चांगला विचार केला तर, आणि चांगला विचार केला तर सुख तुमच्या आमच्या मध्येच आहे का बाहेर आहे कुठे? सुख तुमच्या आमच्या मध्ये का बाहेर कुठे? आपल्यामध्ये. आणि बाहेर जर शोधायला जातो याचा अर्थ आपण अजून अर्धे हलकुंडन माफ करा. बाहेर जर सुख शोधायला जातो तर बाहेर सुख नाहीये. आम्ही नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी करीते व्यर्थ, चित्त नाही नामी करीते व्यर्थ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
समबुद्धी घेता समन श्री हरी समदम वैरी हरिदास. मग आपण सम असताना विषमाकडे चाललोय आणि विषमाचा अंगीकार करतो आणि सुख बघतो. कसा भेटेल? मेल बसेल का? मेल बसणारच नाही का? तो जोपर्यंत हा जीव त्या शिवाकडे जात नाही. बरं, शिवाकडे जाण्याचा मार्ग, शिवाकडे जाण्याचा मार्ग आहे की नाही? मार्ग बाबाने सोपा सांगितलं का कठीण आहे? सोपा आहे. बरं, तो मार्ग कुठनं बाहेरून आणायचा आहे का? फक्त रीस समजून घ्यायचे. रीस समजून घ्यायचे. रीस समजली ना त्याच्यासाठी सोपा आहे. आणि रीस समजली नाही तर हा कठीण आहे ना. यांना माहिती असेल. यांना बाबा सांगायचे दृष्टांत. ती अंबारी असते ना, अंबारीमध्ये असं जर आपण त्याच्यातला धागा करायला घेतो ना निघणार. मग काय करावं लागतो? तिला कुजवत ठेवावं लागतो. 7-8 दिवस कुजवली ना काय, मग ती कुजल्यानंतर त्या अंबारीचा धागा बाहेर येतो आणि मग त्या धाग्यापासून काय होतो? दोर तयार होतो. मग 50 जण जरी असे इकडनं तिकडनं खेचायला लागले ना तरी तो दोर तुटत नाही. मग साधक चिंतन करता 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 जेव्हा चित्ताची मलिनता संपली जातो ना. बरं, चित्ताची मलिनता कधी संपतो? चिंतन चित्ताला लागेपर्यंत. बरं, चिंतन चित्ताला लागेपर्यंत चिंतन केल्यानंतर मग काय होतो? उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देतो, पांडुरंग भेटी देतो, पांडुरंग भेटी देतो. पांडुरंग भेटी देतो, पांडुरंग भेटी देतो, पांडुरंग भेटी देतो. चिंतनाची ताला लवी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देतो, पांडुरंग भेटी देतो, पांडुरंग भेटी देतो. पांडुरंग भेटी देतो, पांडुरंग भेटी देतो, पांडुरंग भेटी देतो. बरं, जगामध्ये जे काय चाललंय, जे काय उपाधीचा, जे काय कर्माने होतोय, कर्माने चाललाय, त्याच्यामध्ये काय फायदा आहे जीवाला? काय फायदा आहे? कारण कर्माने जेवढा काय होतो, उपाधीमध्ये जेवढा काय होतो तेवढ्यामध्ये दुःख सांगितलेलं आहे. मग गुरु काय करतात आपल्याला? गुरु आपल्याला वास्तव्याच्या ठिकाणी नेऊन सोडतात. आणि वास्तव्य एकदा जर त्या जीवाला कळला ना, बरं का, वास्तव्य एकदा त्या जीवाला कळला ना, मग यापासून तो वेगळा होतो, या उपाधीपासून तो वेगळा होतो. मग तुम्ही आम्ही वास्तव्याचे आहोत या उपाधीमध्ये आहोत. बरं, उपाधीमध्ये का आलोय? कर्म चुकले ना, पाप केला ना, वासना, म्हणून उपाधीमध्ये आलो. नाहीतर अधिष्ठान बघितलं तर, इथून तिथे जर विचार केला तर अधिष्ठान एक आहे का दोन आहे? बाबांची भाषा आहे का? बाबा सांगायचे इथून तिथे जर विचार केला तर अधिष्ठान एकच आहे. एक हरी आत्मा जीव जीव सम माया तू दुर्गमी जगाली वाया तू दुर्गमी जगाली एक हरी आत्मा जीव शिव समा, माया तू दुर्गमी
फार सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये ओवी सांगतात. मुखी ब्रह्मज्ञान अति सात्विक कर्म परी विनियोगाविन फल होय. एखाद्या माणसाला नाम जरी माहित असेल, शब्द लक्षात ठेवा, नाम कुठं ऐकलं जरी असेल तरी सुद्धा जोपर्यंत सद्गुरूच्या मुखातनं त्या कानाद्वारा जात नाही तोपर्यंत त्या जीवाचा उद्धार नाही पहिल्या चरणामध्ये. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजे. हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण सोडवन. आपुली आपण करा सोडवन. हृदयामध्ये हृदयामध्ये आपुले आपण करा सोडवन. आपुले आपण करा सोडवन. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी. हृदय मंदिरी स्मराकारे. आपले आपण करा सोडवण. संसार बंधन थोडा वेगी. आपल्याला कोणी बांधून ठेवलाय का हो, का आपण बांधले गेलोय? मुक्त होता परी बळे झाला बद्ध. 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 देऊनिया छंद माझे माझे. देऊनिया छंद माझे माझे. देऊनिया छंद माझे माझे. बरं, जीव मुक्त आहे का बद्ध आहे? मुक्त आहे. आपण रोज ऐकतो कीर्तनामध्ये, रोज ऐकतो. काय मुखी नाम ऐसी साक्षी आहे. हो, कोणाची साक्षी आहे? परंपरानुसार साधू संतांना जो अनुभव आला, तुकाराम महाराजांना जो अनुभव आला, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. 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 आता उद्धरलो गुरु. आता उद्धरलो गुरु. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. श्री गुरु सारिका ऐका पाठी रामा. श्री गुरु सारिका ऐका पाठी रामा. माऊली सांगतात कमी तरलो. कशाने तरलो? गुरुकृपेने. बरोबर. मग मला तुम्हाला विचारायचं आहे, गुरु निर्गुण आहे का सगुण आहे? जरासा प्रश्न आहे का, लक्षात ठेवा. गुरु निर्गुण आहे का सगुण आहे? आपण कोणाला विचारू? माऊलीला विचारू ना. ज्ञानदेव म्हणे नाही, हा, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्याची. मग मला तुम्ही सांगा, इथं जर माणसं देव होऊन बसली, बाबा चालताना बस स्टॉपवर भेटला होता,
भाऊ मग गुरु काय करतात? गुरु मेले बोलतो माझे. बाबा सांगायचे बाबा काय रडकाचेला मरका गुरु आणि दोघांचा बोध फुकाट गेला. गुरु मरतो का हो? गुरु मरतो का? अजिबात नाही. गुरु मरतच नाही. शिष्य मरतो का? पण दोघं निर्गुण झाल्यानंतर मग मात्र इथं सुटला सांगितलेला आहे. कोणाला? दोघं निर्गुण. जीव जेव्हा त्या शिवाला जाऊन भेटतो ना, तेव्हा मात्र त्याचं दुःख बाजूला होतो. तसं दुःख बाजूला होईल का? तसं दुःख बाजूला होणारच नाही. का बरं दुःख बाजूला होणार नाही? कारण शिवाच्या ठिकाणी काहीच मागायचं नसतो. सगुण म्हणू काय निर्गुण रे तुझ, सगुण म्हणू काय निर्गुण रे. गोविंदू रे तुझ गोविंदू रे, गोविंद तुझ गोविंदू रे. सगुण म्हणू काय निर्गुण रे तुझ, सगुण म्हणू काय निर्गुण रे. मग तो निर्गुणाला सगुणामध्ये पण तो आहे, निर्गुणामध्ये सुद्धा तो आहे आणि निराकारामध्ये सुद्धा तो. मग दुःख आला कुठे? दुःख गोष्ट समजून घेतली ना म्हणून दुःख आला. गोष्ट समजून जर घेतली ना, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. गोष्ट समजून घेतली तर सर्व सुखाचा आगर आहे. गोष्ट जर समजून न घेतली तर मात्र त्या जीवाला तो दुःख मात्र भोगावा लागतो. दुःखाची आणि सुखाची परिभाषा काय? दुःखाची आणि सुखाची परिभाषा काय? समजून जर घेतला तर मात्र सुख आहे, समजून जर नाही घेतला तर मग काय? दुःख आहे. रामाला भरतानी समजून घेतला. समजून घेतल्यानंतर आईला सांगितला, माते फार 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 तुझं दुर्भाग्य, फार दुर्भाग्य. तू त्या रामाला दुरावलीस बरे का? फार तुझं दुर्भाग्य. टाओ फोडला, रडू लागला भरत. लक्षात ठेवा, भरताला राम कल्ला होता बरं का. आणि राम कल्ल्यामुळे भरत धावत सुटला. ठल विठ्ठल पावस सुटल्यानंतर रामाला जाऊन मिठी मारली. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे तुम्ही चला बरं, तुम्ही चला. पण रामाने सांगितला, मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं की रामासारखा भाऊ नाही. लक्षात आलं? आणि रामासारखा राजा नाही. भरत सांगतात, तुम्ही चला परत राज्यावर बसा. रामाने फार सुंदर उत्तर दिलेलं आहे. भरता, ही रघुकुल रीत आहे बरं का. बाबांनी दिलेलं वचन, ते वचनाला मला पाळायचं आहे बरं का. आणि तो वचन जर नाही मी पाळला तर मी कुलाला कलंक लागेल आपल्या. मला तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही आम्ही जो वचन दिलाय ते वचनाचं पालन करतो का? आणि ज्यांनी वचनाचं पालन केलं बरे का, त्याच्या ठिकाणी रामराज्य आलं. आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन.
आपुलिया पण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी संसार बंधन तोडावे गी तोडावे गी आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी संसार बंधन तोडावे गी तोडावे गी आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण 1400 वर्षे त्या चांगदेवाला कळला नव्हता. किती? 1400. आता आपण आपला विचार करायचा आपले किती वर्ष गेले असतील. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य द्याचा. मग किती गेले असतील आपलं फेरे सांगता येत. बरं आपल्या भाग्यामध्ये कोण आले. सद्गुरू विसरू नको साधका माझा श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझा श्रीपाद बाबाला विसरू नको साधका तू माझा श्रीपाद बाबाला विसरू नको साधका तू माझा श्रीपाद बाबाला श्रीपाद बाबाला माझ्या रंगास बाबाला माझ्या श्रीपाद बाबाला माझ्या रंगास बाबाला माझ्या नारायण बाबाला माझ्या रैदास बाबाला माझ्या नारायण बाबाला माझ्या रैदास बाबाला विसरू नको तू साधका विसरू नको तू साधका विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रंगास बाबाला. ते समोर फिरतो ना ते समोर फिरतो ना तिथे पण नाम चालू आहे. तो पण अपंगा सुद्धा नाम तो समोर कुत्रा आहे त्याचा नाम चालू आहे. समोर मांजर आहे त्याचं नाम चालू आहे. किडे मकुरे आहेत त्यांचं नाम चालू आहे. सगळ्यांचं नाम चालू आहे. 84 लक्ष योनीमध्ये नाम चालू आहे. 84 लक्ष ब्रह्मदेवानी उत्पन्न केलं सगळ्यांचं नाम चालू आहे. पण तुमचं आमचं भाग्य म्हणून आपल्याला तो नाम कळला म्हणून माऊली शेवटच्या चरणामध्ये सांगतात. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ये फास्ट मध्ये चल ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माला ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माला ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माला रामकृष्ण ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी
बाबा संपवा. त्यांना बोलायचं. सर्व गुरुवार्यांचा सन्मान करत आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. ईश्वर महाराज की जय. की जय. राम लक्ष्मण जानकी जय. बोलो हनुमान. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माला हृदय कलवला श्री गुरुरया. माऊली सांगतात की तुम्ही जो नाम घेतलाय ना तो नाम चित्तामध्ये आणि ध्यानामध्ये दोन ठिकाणी ठेवावा लागतो. कुठे? दोन ठिकाणी, चित्तामध्ये आणि ध्यानामध्ये. ध्यानामध्ये जर तुम्ही नाम ठेवला, ऐका का नीट जरा, ध्यानामध्ये जर तुम्ही नाम ठेवला तर का होईल? भरले गण दाट आरी दिसे, भरला गण दाट आरी दिसे, भरला गण दाट. ज्ञानदेव पास आली आवे, ज्ञानदेव पाठ हरी आवे. भरला घन दाट आरी दिसे, भरला घन दाट. माऊली शेवटी सांगतात ज्ञानी रामकृष्ण माला हृदय कलवाला श्री गुरु रया. मग नामाचं चिंतन करत असताना, नाम बघत असताना गुरुकडे बघू नका, नामाकडे बघा. विठ्ठला 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 गुरुकडे बघू नका, मग कोणाकडे बघा? गुरुने दिलेला जो नाम आहे तो नाम हृदयामध्ये साठवायला सांगितलेला आहे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माला. माला या शब्दाचा अर्थ काय? सनातन धर्मानुसार परंपरा आलेली नामाची ती माला शब्द वापरलेला आहे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माला हृदय कलवला श्री गुरुरया. जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय. हा जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. हा बोले